नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. एक चांगली भाषा बोलण्यासाठी योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरला गेला तर भाषा अधिक अचूक वाटते आणि विविध परीक्षांमध्ये योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरावा यासाठी आपल्याला मार्क्स मिळतात. तर आज आपण इनफ हा शब्द कसा वापरायचा, एक ॲडव्हर्ब आहे, ते वाक्यामध्ये कसं वापरायचं किंवा स्पीकिंगमध्ये कसं वापरायचं, त्याचा परीक्षामध्ये कसा उपयोग होतो आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याच्याविषयी आपण शिकणार आहोत. चला तर मग शिकूया हाऊ टू यूज इनफ. सुरुवातीला काही पॉईंट्स बघूया. इनफ हा पॉझिटिव्ह अर्थाने वापरला जातो, पॉझिटिव्ह सेन्स. जसा टू मध्ये निगेटिव्ह सेन्स असतो. इट इज टू हाय टू सी, म्हणजे इतकं उंच आहे की पाहू शकत नाही, तो निगेटिव्ह सेन्स होता. इथे मात्र इनफ वापरण्यामध्ये पॉझिटिव्ह सेन्स असतो. द बॅट्समॅन इज सो क्लेवर दॅट ही कॅन स्कोर अ सेंचुरी, असं वाक्य असेल सो दॅटचं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला इनफ वापरायला लागतो. द बॅट्समन इज क्लेवर इनफ टू स्कोर अ सेंचुरी. म्हणजे याच्यात पहिली गोष्ट पॉझिटिव्ह सेन्स असतो इनफ वापरताना. इनफची रचना, इनफ हा नाउनच्या अगोदर सुद्धा वापरला जातो, नाउन्सच्या अगोदर वापरला जातो. त्याच्यामध्ये अनकाउंटेबल नाउन्स असतात किंवा प्लुरल नाउन्स असतात. आता अनकाउंटेबल नाउन्स बद्दल बोलू आपण. इज देअर इनफ गोल्ड, इनफ गोल्ड, गोल्ड नाउन आहे, अनकाउंटेबल. इज देअर इनफ गोल्ड इन द नेकलेस, दागिन्यामध्ये पुरेसं सोनं आहे का, जेवढं त्यांना लागणार तेवढं. इनफ म्हणजे पुरेसं, सफिशियंट. समजा चहामध्ये आपण साखर टाकतोय, एक चमचा घेतला, अर्धा 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 थोडा थोडा टाकला, नंतर एक लेवल आल्यानंतर सफिशियंट झाल्यानंतर आपण काय होतो, इनफ म्हणजे पुरेसं आहे, म्हणजे सफिशियंट अमाऊंट, त्याला आपण इनफ म्हणतो. तसा इनफ आपण वापरतो. आता अनकाउंटेबल नाउन्समध्ये आपण वापरतो. उदाहरणार्थ देर इज इनफ रूम टू लिव्ह, म्हणजे बरीच जागा तिथे आहे राहण्यासाठी. नंतर इज देअर, डू यू हॅव इनफ अमाऊंट ऑफ शुगर, असंही विचारू शकतो. म्हणजे एक समाधानकारक पोझिशनमध्ये आपण वापरतो. नंतर प्लुरल नाउन्स, देर आर इनफ स्टुडंट्स इन द क्लास टू टीच, म्हणजे वर्गामध्ये पुरेसे विद्यार्थी आहेत. देर आर, आता आर वापरला, देर आर इनफ स्टुडंट्स, म्हणजे क्वांटिटी दाखवतो. प्लुरल नाउनमध्ये वापरतो आणि अनकाउंटेबल नाउनच्या अगोदर वापरतो आपण. पहिली गोष्ट लक्षात घ्या, नाउनच्या अगोदर इनफ वापरला जातो, नाउनच्या अगोदर. आणि ॲडजेक्टिव्हच्या नंतर, विशेषणानंतर आपण इनफ वापरतो. ही इज हॅपी इनफ, ही इज टॉल इनफ, इट इज गुड इनफ, द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट इनफ टू प्ले. त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह आपण वापरतो. ही इज टॉल इनफ टू स्विच ऑन द बटन ॲट द हाईट, म्हणजे तो पुरेसा उंच आहे, त्याचा तिथं हात पोहोचेल आणि तो बटन चालू करू शकेल. म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि इनफ वापरतो आपण. इनफ एक ॲडव्हर्ब आहे, त्याचा उपयोग अशा प्रकारे असतो. नामाच्या अगोदर दोन्ही प्रकारचे नाम असतात, नंतर विशेषणानंतर पण तो इनफ वापरला जातो. नंतर ॲडव्हर्ब नंतर वापरला जातो, ॲडव्हर्बच्या नंतर पण वापरतो. ही रॅन क्विकली इनफ टू विन द रेस, तो पुरेसा वेगाने धावला स्पर्धा जिंकण्यासाठी. म्हणजे ॲडव्हर्बला पण ते क्वालिफाय करतं. ॲडजेक्टिव्ह नंतर सुद्धा येतं. ॲडव्हर्बला क्वालिफाय नाही करत, ॲडव्हर्ब नंतर येतं. ॲडव्हर्ब क्रियापदला क्वालिफाय करतं.
अशा 3 ठिकाणी आपण इनफ वापरतो. नामाच्या अगोदर, विशेषणाच्या नंतर आणि क्रिया विशेषणाच्या नंतर. आणि काही म्हणी आहेत जुन्या, इनफ इज इनफ, म्हणजे ठीक आहे बाबा, आता याच्या पुढे हा विषय कंटिन्यू करू नये. इनफ इज इनफ, इट्स ऑल. इनफ इज इनफ. आणि इनफ सेड असा पण एक प्रयोग केला जातो की यू डोंट टेल मी अबाउट दॅट, ही इज अ पॉलिटिशियन सेड इनफ. म्हणजे मला याच्या पुढे सांगू नको बाबा, मला माहिती आहे शेवटी पॉलिटिशियन आहे, असा एक उपयोग केला जातो. आणि ओल्ड इंग्लिशमध्ये इथे नामाच्या अगोदर वापरला आहे. ओल्ड इंग्लिशमध्ये नामाच्या नंतर पण काही प्रयोग केले जायचे, की उदाहरणार्थ इट इज फूड इनफ, इट इज फूड इनफ फॉर पीपल, म्हणजे लोकांसाठी पुरेसं अन्न आहे. किंवा टाइम इनफ अजून वापरलं जातं ओल्ड इंग्लिश प्रमाणे. इट इज टाइम इनफ टू रेस्ट इन समर वॅकेशन. म्हणजे टाइम इनफ नाऊन त्याच्या अगोदर वापरलं जातं, परंतु रेग्युलरमध्ये आपण नाऊन हे इनफ नंतर वापरतो. पण जुन्या काही 2-4 गोष्टी आहेत. तसं टाइम इनफ वापरतात, टाइम नाऊन आहे, नंतर फूड इनफ वापरतात ओल्ड इंग्लिशमध्ये. तर चला मित्रांनो, आता आपण याचे उपयोग कसे आहे ते बघू प्रत्यक्षात. ही इज स्ट्रॉंग इनफ. आता बघा, हा स्ट्रॉंग ॲडजेक्टिव्ह आहे इथे आणि इनफ वापरलेला आपण. स्ट्रॉंग इनफ म्हणजे ॲडजेक्टिव्ह प्लस इनफ अशी रचना आहे. ही इज स्ट्रॉंग इनफ टू लिफ्ट द वेट. म्हणजे वजन उचलण्या इतका तो मजबूत आहे किंवा इतका शक्तिशाली आहे, पुरेसा आहे, सफिशियंट आहे. म्हणजे समाधानकारक त्याची शक्ती आहे, तेवढी पुरेशी आहे वजन इतक्या उचलण्या इतकी. म्हणजे खूप स्ट्रॉंग नाही, स्ट्रॉंगेस्ट नाहीये, पण वजन उचलण्या इतका पुरेसा आहे. अशा कंडिशनमध्ये आपण इनफ वापरतो की समाधानकारक आहे. तो काय मास्टर नाही किंवा सर्वात बलवान नाही, परंतु ही इज स्ट्रॉंग इनफ टू लिफ्ट द वेट. ते दिलेलं वेट आहे ते उचलण्यापूर्वी तो स्ट्रॉंग आहे. सी इज फास्ट इनफ टू विन द रेस. ती पुरेशी की समाधानकारक जलद आहे एवढी धावण्यामध्ये. टू विन द रेस, शर्यत जिंकण्या इतकी फास्ट आहे ती, एवढी जलद आहे. सी इज फास्ट इनफ टू विन द रेस. या दोन्ही कंडिशनमध्ये ॲडजेक्टिव्ह नंतर आपलं ॲडजेक्टिव्ह नंतर इनफ आलेला आहे. आणि आता या कंडिशनमध्ये नाऊनच्या अगोदर आलेला आहे तिथे. या कंडिशनमध्ये देर इज इनफ वॉटर. आता वॉटर नाऊन आहे आणि त्याच्या अगोदर इनफ आलेला आहे, म्हणजे नाऊनच्या अगोदर वापरलेला आहे. देर इज इनफ वॉटर इन द टँक. म्हणजे टाकीमध्ये पुरेसं पाणी आहे, पुरेल इतकं, समज ठराविक लोकांना पुरेल इतकं. देर इज इनफ वॉटर इन द टँक. अशा प्रकारे इनफचा वापर नाऊनच्या अगोदर केला. नंतर देर इज इनफ स्पेस इन द कार. इनफ स्पेस म्हणजे कारमध्ये पुरेशी जागा आहे समाधानकारक बसण्यासाठी, टू सीट. इथे पण आपण इनफ नंतर टू इन्फिनिटिव्ह वापरलेला आहे. ही रचना असते ॲडजेक्टिव्ह प्लस इनफ प्लस टू इन्फिनिटिव्ह, अशी रचना असते या कंडिशनमध्ये. ॲडजेक्टिव्ह प्लस इनफ प्लस टू इन्फिनिटिव्ह अशी रचना असते इथे पण. इथे मात्र देर इज तसं काही नाही. इथे देर इज इनफ वॉटर, नाऊनच्या अगोदर इनफ. देर इज इनफ स्पेस, नाऊनच्या अगोदर इनफ वापरलाय. आता इथे ही ड्रो ब्युटिफुली इनफ टू स्कोर रन्स. ही ड्रो द बॉल. त्याने चेंडू इतक्या व्यवस्थितपणे ड्राईव्ह केला. ही ड्रो द बॉल ब्युटिफुली, ही ॲडव्हर्ब आहे. हे ॲडव्हर्ब व्हर्बला क्वालिफाय करतं. क्रिया कशी घडली त्याच्याबद्दल ते सांगताय. त्याने इतक्या व्यवस्थितपणे तो बॉल ड्राईव्ह केला
आणि हा इनफ आला बघा. म्हणजे ॲडव्हर्ब नंतर सुद्धा इनफ वापरतो आपण. या 3 कंडिशन लक्षात ठेवायचा, नाऊनच्या अगोदर, ॲडजेक्टिव्ह नंतर आणि ॲडव्हर्ब नंतर. ही ड्रो द बॉल ब्युटिफुली इनफ टू स्कोअर रन्स. रन करण्या इतका त्याने तो बॉल ड्राईव्ह केला. डिड शी हँडल द ग्लास स्पॉट केअरफुली इनफ. तिने ते काचेचं भांड समाधानकारकरित्या काळजीपूर्वक हाताळलं का. बघा, केअरफुली इनफ, हा केअरफुली या हँडलला क्वालिफाय करतो. क्रिया कशी घडली म्हणून आपण इथे ॲडव्हर्ब नंतर इनफ वापरलेला आहे. आता आर देअर इनफ टायगर्स इन द फॉरेस्ट. जंगलामध्ये पुरेसे वाघ आहेत का. इथे पण नाऊन आलेले, नाऊनच्या अगोदर घेतलेले, हाच प्रकार आहे. नाऊनच्या अगोदर इनफ टायगर्स, नामाच्या अगोदर. इथे इफ इनफ ऑफ यू आर इंटरेस्टेड. बघा, असा पण एक प्रयोग करतात की तुमच्यापैकी समाधानकारक लोक जर इंटरेस्टेड असतील तर वी शॅल ऑर्गनाइज अ ट्रिप. आपण सहल आयोजित करू. वी विल ऑर्गनाइज अ ट्रिप. म्हणजे तुमच्यापैकी काही समाधानकारक संख्या जर आली. इफ इनफ ऑफ यू आर इंटरेस्टेड. बघा, इनफ ऑफ यू वेगळी रचना आहे, सर्वनामाच्या अगोदर आलेला आहे किंवा प्रिपोजिशनच्या अगोदर आलेला आहे. इफ इनफ ऑफ यू, तुमच्यापैकी काही समाधानकारक जर व्यक्ती तयार असतील तर आपण सहल काढू. म्हणजे कमी जर संख्या असेल तर सहल काढता येणार नाही. म्हणजे इनफ नंबर्स इथे त्याचा अर्थ आहे. अशा ठिकाणी पण प्रयोग आपण त्याचा करतो. आता परीक्षेच्या दृष्टीने कसा विचारतात त्याचे 1-2 वाक्य आपण घेऊ. परीक्षेमध्ये मार्कांसाठी असंही विचारतात. आता यूज, ते सांगतात आपल्याला यूज इनफ इन युअर सेंटेन्स. म्हणायचं मग, ही इज सो क्लेवर दॅट ही कॅन पास द एक्झाम. म्हणजे तो इतका क्लेवर आहे, दॅट ही कॅन पास, तो पास होऊ शकतो. म्हणजेच काय, मग वाक्यातील सो निघून जाईल. याचं उत्तर असं आहे, ही इज क्लेवर इनफ. ही इज क्लेवर इनफ नंतर इन्फिनिटिव्ह टू पास द एक्झाम. आता क्लेवर नंतर इनफ आला आणि नंतर टू इन्फिनिटिव्ह आला, अशी रचना असते. ही इज क्लेवर इनफ टू पास द एक्झाम. परीक्षेमध्ये अशा प्रकारे विचारतात. शी इज सो टॉल दॅट शी कॅन पुट ऑन द बटन ॲट सर्टन हाईट. ती इतकी उंच आहे की ठराविक उंचीचे बटन ती चालू करू शकते. म्हणजेच शी इज टॉल इनफ टू स्विच ऑन द बटन. अशा प्रकारे आपण वापरू शकतो. तर बघा, या ठिकाणी कुठलाही टॉपिक जर आपण अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स महत्त्वाचे असतात की पॉझिटिव्ह सेन्स आहे, नंतर नाऊनच्या अगोदर आहे. नाऊन 2 प्रकारचे, अनकाउंटेबल आणि प्लुरल. नंतर ॲडजेक्टिव्हच्या नंतर, ॲडव्हर्बच्या नंतर इनफ इज इनफ फ्रेज आहे, इनफ सेड, आणि हा एक प्रयोग. आणि स्पीकिंगमध्ये याचा वापर कसा करायचा ती प्रॅक्टिसने तुम्हाला 5-50 उदाहरणं बोलावे लागतील. परीक्षेच्या दृष्टीने काय विचारतात ते बघावं लागेल. आणि वाक्यामध्ये कुठे त्याची जागा काय ते पण लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, आजचा टॉपिक कसा वाटला तुम्हाला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. तर ठीक आहे, याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.